जय. आता आपण सर्वजण गडावरच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती आणि इथे जागेवर आलात बघा. इथे आलो की आपलं मन समाधान होतं. आता आपण सर्वांनी समोरची वरती छत्र पाहिली समोरचं बघा. या छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं जातं. पंचधातूचं आहे. 1985 ला मेघडंबरी छत्राची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजन सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं उद्घाटन झालं 1985 ला. मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळते बघा. पुतळा आता 6 जून 2009 मध्ये बसवलाय. युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसलाय बघा. पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 32 मणाचं. एक मण म्हटलं की 40 किलो असं इथे त्या काळात 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचे सरदार जुल्फिकार खान टोपण नाव होतं इतिगत खान. त्याने 32 मण सोन्याचं सिंहासन 3 नोव्हेंबर 1689 ला वितळवून लुटून नेलं. आता फक्त आपल्याला इथे पंचधातूचं मेघडंबरी छत्र पाहायला मिळतं. आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजता झाला होता बघा. तो आतमधला हा राजसभा म्हणजेच राज दरबार. त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला तिथे 6000 लोक आले बघा. आतमधून दरबार मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला हा दरबार. पैठणी कापडातील मशिलेच्या उजेडातील 6000 प्रजा जनता कशी वाटत असेल थोडीशी कल्पना करा. तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र नक्कीच पाहिले असेल. छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलरची राजांना मानाचा मुजरा करताना. तो आहे इंग्रज. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन. त्या काळात पायी चढून गडावर राजांच्या राज्याभिषेकाला होतो बघा. या गेटचं नाव नगारखाना. त्या काळात त्या नगारखान्याच्या बाहेर पुढच्या बाजूला 2 हत्ती आणि 2 घोडे सजवलेले. इंग्रज म्हणतो मी 2 पायाचा माणूस. माझी पायी येताना खूप दमचक झाली. तर राजांनी बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती गडावर आणले असतील कसे. राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती. म्हणजे छोट्या बसून मोठं करता येतं. मोठ्या बसून कधी छोटं करता येते बघा. एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात पूर्ण होते. गडाची बांधकाम त्या काळात 14 वर्षी चालू होती. हत्तींचा चालून उपयोग काय करायचा ही आपल्या राजांची दूरदृष्टी. सिंहासनाखाली समोरचं बघा खालचं एक लाकडाचं बॅरिकेड दिसतं बघा. या बॅरिकेडच्या आतल्या बाजूला 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत. जेवढे राजे सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतःकरण भरून येतं की ज्या वीरांवरती ज्या पोरांवरती शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तो जीवाभावाचा एकही सरदार एकही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला राजांच्या राज्याभिषेकाला राज दरबारात हजर दिसत नव्हते. कारण लढाईमध्ये वीर मरण पावले होते. राजा आऊसाहेबांनी म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे. दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर. आणि तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे. असंख्य वीरांची नावं घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले. तोच्या राजसभेत ललकारी आहे. शेवटला सर्वांनी जय बोला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी सिंहासनापासून नगरखान्यापर्यंत मधलं अंतर 225 फूट आहे. पूर्वी ते माईक लाऊडस्पीकर साऊंड सिस्टम नव्हती. त्या काळात आपल्या राजांनी सिंहासनावर हळू आवाजात बसून भाषण केलं तर त्या गेटच्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला आवाज आहे. कोपऱ्यातल्या व्यक्तीने काय कुसबुस केली. राजांना सिंहासनावरती स्पष्ट आवाज आहे. अजूनही ते आवाज आता सध्या काम चालू आहे तेव्हा आवाज सध्या बंद. अजूनही एवढ्या आवाजात बोललं नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज की तर ते लाकडी बॅरिकेड पशी आवाज होतो स्पष्टपणे. कागद जरी फाडला तरी ते आवाज होतो. आज सध्या काम चालू आहे त्यामुळे सध्या बंद सांगितलं. आता आपण गडाची पुढची बाजू होळीच्या माळाकडे जाऊया.